Left at aestivation last time. As you know, the aestivation is nothing but the arrangement of the calyx and corolla in bud condition, and various type of the aestivations that we already discussed, particularly valvate, induplicate, twisted, imbricate, quincuncial, vexillary, and this was the last but one slide where we can find various type of the aestivations can be observed here. So we continue with that. So now next is the shapes of corolla. As we are going to study the reproductive structures of the plant, the flower plays an important role, and itself in the flower, the particularly the point of attraction is the corolla, where we find the variously colored, variously shaped corolla forms are found in the nature. Various different types of the flowers and their shapes attract ourselves as well as to the insect which are playing an important role in the pollination. So what are the basic types are there that we are going to discuss, and along with that you might have been seen all those structures in the nature, so that can also be discussed here today. First is the cruciform corolla. We were already started that cruciform is just like a cross, cruce ज्याला आपण म्हणतो, and because of this cruce it is a cruciform where the four petals are there and they are arranged right angle to one another. So it is found in the brassica. Brassica म्हणजे मोहरी. मोहरीची जर फुलं तुम्ही बघितलेली असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रुसिफॉर्म करोला हा त्याच्यामध्ये दिसतो. Second one is the caryophyllaceous corolla, where corolla with 5 free petals are there, and these petals are with long claws. क्लॉ म्हणजे काय असते, पक्ष्याचा जो पाय असतो, तर त्या पायाला जी 5 नखं असतात त्याला आपण म्हणतो क्लॉ. इट इज अ बर्ड्स क्लॉ ऍक्च्युली. तर अशा पद्धतीनं 5 पेटल्स त्याच्या असतात, ज्या तुम्हाला पंखासारख्या किंवा पंजाच्या पंखासारख्या, बदकाची पाय तुम्ही बघितलेली असाल त्याला पडदा असतो, तर त्या पद्धतीचे हा थोडासा क्लॉज आपल्याला इथं बघायला मिळतो कॅरिओफायलेशियस करोलामध्ये. सो लिम्स आर प्लेस्ड ॲट द राईट अँगल टू दी क्लॉज. तर अशा पद्धतीने त्याच्या राईट अँगलला हे डायन्थसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. याचे फोटोग्राफ्स आपण बघणारच आहोत नंतर. देन रोजेशियस करोला, वेअर द करोला विथ 5 ऑर मोर फ्री पेटल्स, म्हणजे कॅरिओफायलेशियस मध्ये सुद्धा फ्री पेटल आहेत आणि रोजेशियस मध्ये सुद्धा फ्री पेटल्स आहेत, बट नॉट डिस्टिंग्विश्ड इन टू लिम्स अँड क्लॉज. लिम म्हणजे त्याला सपोर्ट करणारा पायासारखा भाग आणि खाली पंजासारखा भाग, लिंब आणि क्लॉ. तर अशा पद्धतीची अरेंजमेंट मात्र याच्यामध्ये नसते, अँड इट इज द फ्री पेटल्स जस्ट लाईक इन द रोज. रोजच्या पेटल सगळ्यांनी आपण बघितलेल्या आहेत. देन कॅम्पॅन्युलेट, इट इज अ बेल शेप्ड. कॅम्पॅन्युलेट म्हणजे बेल शेप्ड स्ट्रक्चर. बेल सगळ्यांनी बघितलेली आहे, ती मंदिरातली असू द्या किंवा आपल्या गाईच्या गळ्यातली असू द्या. दीज आर द बेल्स. द पेटल्स आर फ्युज्ड. आता इथं मात्र पेटल्स कसे आहेत, फ्यूज आहेत. कॅरिओफायलेशियस, क्रुसिफॉर्म आणि रोजेशियस या तिन्हीमध्ये पेटल्स फ्री होत्या. आता कॅम्पॅन्युलेटमध्ये बेल जर तयार करायची असेल तर मला नॅचरली पेटल्स यूज टू बी फ्युज्ड, आणि तशा पद्धतीच्या फ्युज्ड पेटल्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. एक्झाम्पल इज द आयपोमिया. आयपोमिया सगळ्यांनी बघितलेला आहे, आणि बहुतेक वेळेस तुम्हाला राग आला की सहज तुमच्या तोंडातून त्याचं नाव निघतं, त्या आयपोमियाचं. कोणी सांगू शकतं का आयपोमिया म्हणजे? सांगू शकणार नाही, पण मी सांगतो. मराठीत सांगितलं की सगळ्यांना माहित आहे, तुम्ही असं म्हणाल. आयपोमियाला आपण कॉमनली म्हणतो बेशरम. कुठेही उगवतं, जिथं पाणी असेल, काडी जरी पडलेली असेल तरी ते उगवतं, म्हणून आपण त्याला म्हणतो बेशरम. ब्युटिफुल बेल शेप्ड फ्लावर्स, पर्पल फ्लावर्स आर देअर, सो इट इज द आयपोमिया फिस्ट्युलोजा. Then infundibuliform, it is a slightly elongated, it is again the bell but elongated bell, ज्याला आपण फनेल म्हणतो. फनेल शेप्ड, फनेल तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये वापरलेली आहे. सो इट इज फनेल शेप्ड करोला. अगेन आयपोमिया अँड पिटुनिया. पिटुनिया is not common in our region, but you can also see the Ipomea flowers. Then slaver shaped, it is hypocratary form, a gamopetalous corolla with long tube, horizontal limb,
just like in the Musanda. सो स्लॅवर शेप म्हणजे थोडासा ज्याला लॉंग क्लॉ असतो, जशी आपण पळी असते ना त्या पद्धतीचे, पळीचा किंवा सराट्याचा जसा समोरचा भाग पसर असतो, तर त्या पद्धतीच्या स्ट्रक्चरला आपण स्लॅवर फॉर्म असं म्हणतो. सो वी विल कंटिन्यू विथ दॅट. वेअर वी कॅन फाइंड द कंटिन्युअस रोटेट व्हील शेप्ड गॅमोपेटलस करोला, जिथं पेटल्स फ्यूज आहेत पण त्याचा आकार कसा आहे, चाकांसारखा आहे. व्हील शेप्ड सोलॅनम, तुम्ही सगळ्यांनी वांग्याची फुलं बघितलेली असतील, वांग्याची बघितली असतील, मिरचीची बघितलेली असतील. सो दीज आर द सोलॅनम और फॅमिली सोलॅनेसी इज देअर. सो सोलॅनेसी मेंबर्स मोस्टली शोईंग द फर्स्ट टाईप ऑफ द व्हील शेप. त्याचा एक अशा पद्धतीने पसरलेला भाग तुम्हाला तिथे बघायला मिळतो आणि खाली छोटीशी ट्यूब असते. सो दॅट इज गॅमोपेटलस करोला अँड फ्लॅट करोला शोईंग द rotate structure, that is wheel shaped structure. Papilionaceous corolla is also observed by you people. It is butterfly like as corolla of pea family. म्हणजे वाटाण्याची फॅमिली, म्हणजेच आपली आता फुलावर असलेलं झाड म्हणलं की हदग्याचं झाड ज्यांच्या घरी असेल, हदग्याची मोठी मोठी फुलं तुम्ही बघितलेली आहेत, दॅट इज फ्रॉम पॅपिलिओनेशियस करोला. किंवा कॉमन कडधान्य आपण जे खातो तूर, तर तुरीचे जी फुलं असतात, these are belong to Papilionaceous family. It is a pea family and corolla possess one large posterior standard, two lateral wings and two innermost smaller keels. ते फुलाचं स्ट्रक्चर तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, बिकॉज इट इज अ स्पेशल टाइप ऑफ द करोला. देन bilabiate corolla. Bilabiate corolla means where two lipped corolla. Labious means lobes. बाय मीन्स टू, बाय लॅबिएट, दोन लोब असलेला करोला, म्हणून याला आपण म्हणतो टू लिप्ड करोला. झायगोमॉर्फिक गॅमोपेटलस करोला, फॉर एक्झाम्पल ऑसिमम. जर आता घरी गेल्यानंतर तुम्ही तुळशीचं फूल घरी जाऊन बघा, इट इज जस्ट अ टू स्ट्रक्चर्ड फ्लावर. हे खालचं एक लोब आणि वरचं एक लोब, बाय लॅबिएट करोला तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. देन पर्सोनेट, वेअर द फ्लावर इज झायगोमॉर्फिक गॅमोपेटलस करोला, कारण आता ही खालची सगळी जी स्ट्रक्चर आहे ती गॅमोपेटलस मधलीच आहेत. वेअर अगेन टू लिप्स आर देअर अँड बट इट इज नॉट ॲज डिस्टिंक्ट ॲज इन बायलॅबिएट करोला. देन लिग्युलेट. लिग्युलेट स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं आहे. सूर्यफूल जे आहे, तर सूर्यफुलाची सगळी मॅक्झिमम मेंबर्स तुम्हाला लिग्युलेट करोला असलेली दिसतील. मोस्टली इट इज झायगोमॉर्फिक. एकच पेटल जिप काढल्यासारखी बाजूला आलेली असते, बाकीच्या चार ज्या पेटल असतात त्या युनिफॉर्म असतात, सेम असतात, आणि म्हणून जिप काढल्यासारखं दिसते म्हणून त्याला आपण लिग्युलेट म्हणतो. इट इज अगेन द सॉन्कस. सॉन्कस इज द मेंबर ऑफ एस्टरेसी फॅमिली. देन फ्लावर्स आर ट्युब्युलर. ट्युब्युलरहून आपल्या लक्षात येतं ज्याची लॉंग ट्यूब असेल त्याला आपण ट्युब्युलर करोला म्हणणार आहोत. अगेन गॅमोपेटलस करोला. It is example is Helianthus or Ageratum. Both the members are from again the sunflower family, Asteraceae family. Spur. Spur is nothing but a tail-like structure, a sac-like or tubular projection of a petal present in the tropelion or the viola. Spur is mostly found in the Orchidaceae members. ऑर्किड्स जिथं असतात त्या ऑर्किडेसी मेंबरमध्ये अशा पद्धतीचा पेटलचा एक भाग असा लांब वाढलेला असतो. किंवा बाल्सम म्हणून एक प्लांट आपल्या घरी असते सदाफुलीसारखं. सो दॅट ऑल्सो बिअर्स द स्पर लाईक स्ट्रक्चर. देन नेक्टरी. नेक्टरी इज नथिंग बट द सिक्रेटिंग ग्लँड विच इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द ओव्हरीज. इट इज नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड, म्हणजे मध ज्याच्यातून आपल्याला सिक्रेट होतं किंवा फुलांमध्ये सिक्रेट होतं जे मधमाशी खाण्यासाठी येते. तर अशा नेक्टरी टिश्यूला नेक्टरी ग्लँड्स असं म्हणतात, नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड्स असं म्हणतात. इट इज प्रेझेंट इन मोस्ट ऑफ द फ्लावर्स. ओनली टू एक्झाम्पल्स आर गिवन, सॅल्विया अँड द रॅनन्क्युलस. नॉर्मली इट इज ॲट द बेस ऑफ द ओव्हरी. देन करोना. दीज आर द ॲक्च्युअली अपेंडेजेस फाउंड इन डिफरंट टाइप्स ऑफ द फॉर्म्स and they may be attached to the stamens, corolla, etc. Calotropis किंवा ॲस्लेपियास. कॅलोट्रॉपिस आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. कॅलोट्रॉपिस म्हणजे रुचकी किंवा रुचिक आपण त्याला म्हणतो. तर त्या रुचिकमध्ये काय दिसतं तुम्हाला, मधल्या भागाला एक असा एक
उभट असलेला भाग आपल्याला आलेला दिसतो. ऍक्च्युली दीज आर द करोनाज. किंवा तुमच्या घरी कणेराचं झाड असेल तर कणेराच्या फुलामध्ये एक वातीसारखा स्ट्रक्चर वर आलेला दिसतो सेंटरला. सो दीज आर द करोलाइन करोनाज. द करोना इज नथिंग बट द appendages, extra hair-like structures which may be present and may be attached to the either stamen or the petal. Whatever the types we just have studied, so actually these are the flowers from those structures. आता इनफंडिब्युलिफॉर्म करोला आपण बघितला होता. इनफंडिब्युलिफॉर्म इट इज द मेंबर ऑफ, आता इथं फुलांचा रंग जरी वेगळा असेल बट इट इज द मेंबर ऑफ आयपोमिया. तो कन्व्हॉल्युलेसीचा मेंबर आहे. मोस्ट ऑफ द फ्लावर्स लुक लाईक धिस. देन पॅपिलिओनेशियस करोला आपण बघितलेला आहे. पॅपिलिओनेशियस करोलामध्ये जसं तुरीचं फूल आपण बघितलेलं होतं किंवा हादग्याचं फूल तुम्हाला सांगितलेलं होतं. सो इट इज इन द पॅपिलिओनेशियस करोला. Campanulate is just a bell-like flower. Bell-like flower. So it may be elongated or funnel-shaped, but it is known as the campanulate. कॅम्पॅन्युलेट फ्लॉवर तुम्ही कशामध्ये बघितलं? पिवळं घंटीचं झाड आपल्या घरी असते, नेरियमचं. पिवळी फुलं येतात बघा गुच्छामध्ये त्याला. सो इट इज द कॅम्पॅन्युलेट बेल फ्लावर. बायलॅबेट करोला तुम्हाला आता सांगितलं. ऑसिमम, आपली जी तुळस आहे, तुळशीच्या फुलांचा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. तुळशीमध्ये जांभळी फुलं असतात. बट दीज आर द ऍक्च्युअल टू लोब्स, अप्पर लोब अँड लोअर लोब, अँड इनसाइड दॅट धिस ट्यूब फॉर्म्स or protects the stamens and gynoecium. Then rotate structure, just we have taken example of solanum. सोलॅनम मध्ये काय होतं? सोलॅनम म्हणजे मिरचीची फॅमिली, टोमॅटोची फॅमिली किंवा वांग्याची फॅमिली. सो इन धिस फॅमिली सोलॅनेसी, धिस ट्यूब अँड द पेटल्स आर राईट अँगल टू वन अनदर. ठीक आहे. अँड दे आर प्रेझेंट ॲट द टिप, अ ट्युब्युलर फ्लावर्स. आणि म्हणून याला आपण म्हटलेलं आहे रोटेट टाइप ऑफ द करोला. ट्युब्युलर फ्लावर्स अशी फुलं सुद्धा तुम्ही बघितली आहेत. नॉर्मली इन द बॉटल पाम्स वी फाइंड दॅट सच टाइप ऑफ द नॉट बॉटल ब्रश वेअर वी फाइंड सच टाइप ऑफ द ट्युब्युलर लॉंग फ्लावर्स. क्रुसिफॉर्म करोलामध्ये आपण सांगितलेलं होतं मोहरीची जी पिवळी फुलं असतात, येलो फ्लावर्स ऑफ मस्टर्ड, दे आर ओनली 4 पेटल्स अँड ते फॉर्म्स अ cruciform like structure cross to one another. 90 degree will be there. Internet connection is again unstable, but it's okay. तर हा क्रुसिफॉर्म करोला झाला. त्याच्यानंतर आहे लिग्युलेट, वेअर ऑल अदर 4 पेटल्स आर नॉर्मल अँड 1 इज जस्ट अ टंग लाईक स्ट्रक्चर. अशाला आपण लिग्युलेट म्हणतो. मोस्ट ऑफ द एस्टरेसी मेंबर्स बियर सच टाइप ऑफ द स्ट्रक्चर. अँड द लास्ट वन वॉज द स्पर. स्पर म्हणजे एक शेपटीसारखा एक्सटेंडेड पार्ट जो फुलाच्या खालच्या बाजूने असा सोंडेसारखा बाहेर आलेला दिसतो. सो इट इज कॉल्ड द स्पर्ड करोला. सो दीज आर द व्हेरियस टाइप ऑफ द करोला विच आर नॉर्मली ऑब्झर्व्ड इन द नेचर विथ व्हेरियस टाइप ऑफ द कलरेशन्स. सो दीज आर द forms or shapes of the corolla. Then we shift to the basic parts of the structure. आता बेसिक पार्ट मध्ये काय येतं? रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये अँड्रोशियम अँड गायनेशियम. आता हा भाग जवळपास तुम्ही 10वी 11वी 12वी मध्ये व्यवस्थित शिकलेला आहात. अँड्रोशियम आणि गायनेशियम. अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड गायनेशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. बट वी हॅव टू स्टडी ऑल दो स्ट्रक्चर्स अलॉंग विथ देअर पार्ट्स. आता याच्यामध्ये काही नवीन टर्म्स आपण याच्यामध्ये बघतोय. अँड्रोफोर असेल, स्टॅमिनोड असेल, तर ह्या टर्म्स आपल्याला नवीन आहेत. बट बेसिक स्ट्रक्चर इज लाईक धिस, वेअर वी फाइंड दीज 2 आर द अँथर सेल्स. बरोबर आहे. त्याला फिलामेंट जिथं जोडल्या जाते त्या पोर्शनला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. दिस पोर्शन विच इज फिक्स्ड मोस्टली ॲट द मिडल ऑर ॲट द बेस. It is different in different anther cells. So it is the connective tissue, and this is long portion is which supporting the anthers. So it is the filament. म्हणजे anther, connective and filament, these 3 are the basic part of the androecium or the male reproductive structure. आता androphore काय असतो? A stalk bearing the androecium. आता हा androphore जो आहे
it is other than this filament. Most of the time it is connected to the filament, and thus it forms a stalk-like structure on that particular androecium. So it is the androphore. Phore means a stalk and andro is the androecium. Then stamen. Stamen is the modified leaf-like structure, म्हणजे ज्याच्यामध्ये फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर सेल आहेत. अशा पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो इथं? स्टॅमेन म्हणतो. देन व्हॉट इज स्टॅमिनोड? Actually, this is the rudimentary stamen. Rudimentary means of no use. त्याचा काहीही उपयोग नाही असा स्टेमन आहे की जो रिप्रोडक्शन मध्ये ऍक्च्युअल पार्ट घेत नाही. अँड डज नॉट बिअर द फर्टाईल स्टेमन्स. त्याच्यामध्ये फर्टाईल पोलन्स, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेनच नाहीत. म्हणजे तिथे अँथर सेल सुद्धा असू शकते, बट अँथर सेल डझंट हॅव द पोलन ग्रेन्स. इफ पोलन ग्रेन्स आर देअर, दे आर नॉट वायबल. म्हणजे ते जिवंत असणार नाहीत, और दे आर नॉट एबल टू फर्टिलाइज द एग सेल. आणि म्हणून अशा सगळ्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो स्टॅमिनोड्स, म्हणजे विच आर नॉट एबल टू फर्टिलाइज द एग सेल और द ओव्हरी. अशांना आपण सगळ्या स्ट्रक्चरला स्टॅमिनोड्स म्हणतो. फक्त एक स्ट्रक्चर तुम्हाला स्टेमन सारखं दिसेल, बट डझंट बिअर द पोलन ग्रेन्स इन द अँथर सेल्स. देन what are the various type of the conditions we found in the androecium? The polyandrous आणि synandrous ह्या दोन कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. Polyandrous means stamens are many and mostly free, and synandrous condition is the where pollen, not pollen, but we can say the androecium may be fused or free. दोन्ही कंडिशन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बट सायनॅन्ड्रस इज नथिंग बट द फ्युजन. डिग्री ऑफ फ्युजन, त्याचा कुठला कुठला पार्ट जोडलेला असू शकतो, तर तो मात्र डिग्री ऑफ फ्युजन मे व्हॅरी इन व्हेरियस टाईप ऑफ द स्टेमन्स. पॉलिएंड्रस वेअर अँड्रोशियम दॅट कन्सिस्ट ऑफ फ्री स्टेमन्स. एक्झाम्पल पॉपीज, ज्याच्यामध्ये स्टेमन्स सगळे फ्री आहेत. आता इथं आपण फ्री असलेला कुठला दाखवलेला नाही, बट यू कॅन इमॅजिन दॅट द ऑल द अँड्रोशियम आर फ्री and they are not attached to, or their any part is not attached to one another. So that is the polyandrous condition. Then we shift to the monadelphous condition. Monadelphous condition is nothing but the where two groups are there but filaments are fused. ठीक आहे. आता याच्यामध्ये कशी आहे? युनायटेड इंटू वन बंडल बाय द फिलामेंट. आता हिबिस्कसचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं आहे. 12वीला तुम्ही हिबिस्कस शिकलात, जास्वंद. जास्वंदाची ही पूर्ण पोलन ट्यूब आहे. सॉरी, इट इज द अँड्रोशियल ट्यूब. ठीक आहे. तर ह्या पूर्ण ट्यूब, फिलामेंटस ट्यूबवर आता हे अँड्रोशियम इथे अँथर सेल्स आलेले दिसतात. दीज आर ऑल मोनोथिकस अँथर सेल्स विच आर प्रेझेंट ऑन द फिलामेंट विच इज द ट्युब्युलर. आता अशा कंडिशनला आपण मोनॅडेल्फस कंडिशन म्हणलेलं आहे. ऑल द स्टेमन्स आर प्रेझेंट इन वन ग्रुप. ठीक आहे. So it is the monadelphous condition. Then second one is the diadelphous. Adelphi means fusion. ठीक आहे. मोनॅडेल्फस मध्ये एकच फ्युजन आहे, आणि त्या एका फ्युजनवर, त्या ट्यूबवरच आपल्याला सगळे अँड्रोशियम स्टिक झालेले दिसतात. डायडेल्फस कंडिशन वेअर टू ग्रुप्स आर फॉर्म्ड. स्टेमन्स अरेंज इन टू बंडल्स, मेनी मेंबर्स लाईक द पॅपिलिओनेसी. इथं पॅपिलिओनेसीचा हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. दिस इज वन स्टेमन अँड दिस इज 9 स्टेमन्स टुगेदर. म्हणजे 9 + 1 इज द नॉर्मल कॉम्बिनेशन इन द फॅमिली पॅपिलिओनेसी. मग 1 जो स्टेमन आहे तो फ्री आहे, अँड 9 आर गेट फ्युज्ड. दे आर फाउंड डेव्हलपिंग इंटू 2 बंडल्स. एकाचं एक बंडल आहे, दुसऱ्याचं 9चं एक बंडल आहे. म्हणून याला आपण डायडेल्फस कंडिशन हे आपण पॅपिलिओनेसी मध्ये म्हणतो. देन व्हॉट इज द पॉलिएडेल्फस कंडिशन? पॉलिएडेल्फस कंडिशन रिप्रेझेंट दॅट स्टेमन्स युनायटेड इंटू मेनी बंडल्स. सिट्रस, बॉम्बॅक्स. आता सिट्रसचं झाड बहुतेकांच्या घरी, आपल्या घरी असतं. सिट्रस म्हणजे लिंबू. लिंबाची जी काही जात असेल, किंवा लिंबू असेल, इडी लिंबू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला ही पॉलिएडेल्फस कंडिशन बघायला मिळते. स्टेमन्स आर फाउंड इन द ग्रुप्स. म्हणजे 5 अँड्रोशियम एका ह्याच्यात असतील, त्याच्यात मेनी आहेत. Overall, many stamens are there, but they form in the 2 different groups, and number is not fixed.
तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, इट इज द पॉलीॲडल्फस कंडिशन. देन सिनजेनिशियस कंडिशन, इट इज मोस्टली फाउंड इन द फॅमिली ॲस्टरेसी. आता हे हेलियांथस जे आहे ते सनफ्लावरचं टेक्निकल नाव आहे, हेलियांथस ॲनस. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो की सिनजेनिशियस कंडिशन आपल्याला बघायला मिळते, वेअर ओनली द अँथर सेल्स आर कोनेट टू इच अदर. अँथर सेल्स ही 2 अँड्रोशियम आहेत असं गृहीत धरू आपण, त्याच्या अँथर सेल आहे. तर ह्या अँथर सेल एकामेकाला अशा पद्धतीनं चिकटतात आणि ह्या चिकटण्याला आपण म्हणतो सिनजेनिशियस कंडिशन. दे कॅन बी सेपरेट बट दे आर अटॅच टू वन अनदर अँड देअर फिलामेंट्स आर फ्री. आता बाकी सगळ्या कंडिशनमध्ये कशा आहेत, फिलामेंट्स फ्यूज झालेले आहेत. इथं सुद्धा फिलामेंट फ्यूज झालेली आहे, इथं फिलामेंट फ्रेशी झालेली आहे. सो फिलामेंट्स आर ऑलमोस्ट फ्यूज्ड इन मोस्ट ऑफ द कंडिशन्स. But in syngenesious condition, we find filaments are free, only the anther cells are connate to each other, not fused. They are just attached to one another. You can easily separate them. तर अशी कंडिशन जेव्हा असते त्याला आपण syngenesious conditions असं म्हणतो. Then there is the fixation of the stamens on the petals or they may be free. आता ही कशी कंडिशन आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. कंडिशन इज नोन ॲज द एपिपेटॅलस कंडिशन. इपी मीन्स अबाव, एपिडर्मिस आपल्याला माहित आहे, म्हणजे सगळ्यात वरचा त्वचेचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो एपिडर्मिस. सो डर्मा मीन्स स्किन अँड इप म्हणजे इपी मीन्स अबाव, तर टॉप मोस्ट पार्ट. सो एपिपेटॅलस स्टेमन्स बॉर्न ऑन द पेटल्स ऑर करोला ट्यूब, आणि त्याची काही एक्झाम्पल कन्व्हॉल्व्युलस, आयपोमिया, जस्टिसिया, सोलॅरियम, लाईक धिस. सो एपिपेटॅलस कंडिशन इज जस्ट लाईक धिस. दे आर अटॅच टू दी पेटल्स. आता इथं आपण ह्या लेवलकडे न बघता आपण पेटलकडे बघूया. वेन दे आर अटॅच्ड विथ द पेटल्स इट इज कॉल्ड द एपिपेटॅलस. ठीक आहे. एपिपेटॅलस मीन्स अबाव दी पेटल, फ्युज्ड विथ दी पेटल. ओके. देन एपिटेपेलस, इट इज नॉट आय, इट इज एल ॲक्च्युली. एपिटेपेलस कंडिशन. आता एपिटेपेलस काय असते, वेन वी डझंट रिकॉग्नाइज सेपल अँड पेटल ॲज अ डिफरंट वर्ड्स. बरोबर आहे. सेपल्स अँड पेटल्स आर नॉट रिकॉग्नायझेबल. दॅट टाइम वी कॉल देम ॲज अ टेपल्स. नॉर्मली द ऑल लिली मेंबर्स, लिलिएशी फॅमिलीमधल्या जेवढ्या लिली असतात, लिलीमध्ये तुम्हाला कॅलिक्स सारखं कुठला व्हल दिसत नाही. देर इज नो कॅलिक्स लाईक स्ट्रक्चर. देर आर 3+3 कॉम्बिनेशन. सेपल म्हणजे ज्या पेटल्स सारख्या दिसणाऱ्या ज्या सेपल आणि पेटल असतात तर त्या कशा आहेत, पेटॅलॉइड आहेत. सेपल्स आर ऑल्सो पेटॅलॉइड. त्या दोघांचा रंग जवळपास सेम असतो. आणि अशी जी फुलं आहेत लिलीची, आतली 3 पेटल्स आणि बाहेरच्या 3 पेटल्स, ऍक्च्युली बाहेरच्या 3 पेटल्स ह्या सेपल असायला पाहिजे, मधल्या 3 पेटल ह्या पेटल असायला पाहिजे, पण दोन्हीही सारख्याच दिसतात. सेपल ग्रीन न दिसता त्या पेटल सारख्या दिसतात, म्हणून त्याला सेपल पेटल असं वेगळं न नाव देता त्याला आपण मधलं नाव दिलं टेपल. बरोबर आहे. सो इट इज द एपिटेपेलस कंडिशन वेअर स्टेमन्स बॉर्न ऑन दी टेपल्स. म्हणजे अगेन त्या लिलिएसीमध्ये त्या पेटलला ते चिकटलेले असतात, म्हणून त्याला एपिटेपेलस म्हणलं आपण. देन गायनॅन्ड्रस कंडिशन. आता गायनेशियम आणि अँड्रोशियम ह्या दोघांपासून हा शब्द तयार झालेला आहे, गायनॅन्ड्रस. स्टेमन्स ॲधरिंग टू दी कार्पेल्स, म्हणजे जिथं स्टेमन्स हे ओव्हरीला चिटकून निघालेले असतात अशा कंडिशनला आपण गायनॅन्ड्रस कंडिशन म्हणणार आहोत. ठीक आहे. तो इट इज अ कॅलोट्रॉपिस, जे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं, रुचिक. कॅलोट्रॉपिस इज द नेम ऑफ रुचिक. सो हिअर इन रुचिक वी फाइंड दॅट ॲट द सेंटर अँड्रोशियम अँड गायनेशियम दे आर फ्युज्ड, ऑलमोस्ट फ्युज्ड, आणि म्हणून एक असं उंचवटा आलेला भाग तुम्हाला त्याच्या सेंटरला दिसतो रुचिकच्या. सो दॅट इज द गायनॅन्ड्रस कंडिशन. देन ऑफ डिप्लोस्टेमनस आणि टेट्राडायनॅमस डायडेनॅमस कंडिशन. ऑफ डिप्लोस्टेमनस इज नथिंग बट द 2 अल्टरनेटिंग व्हर्ल्स अँड दॅट ऑफ द आउटर व्हर्ल अपोजिट टू दी पेटल्स. आता ही थोडीशी टेक्निकल गोष्ट आहे. नॉर्मली एव्हरी व्हर्ल इज अल्टरनेट. आता आपलं थोडंसं मागं जावं लागेल, आपण वॉल्वेट कंडिशन्समध्ये येऊ. ठीक आहे. आता ह्या ज्या कंडिशन्स आहेत याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ह्या सेपल ज्या आहेत किंवा ह्या पेटल ज्या आहेत तर त्या
अल्टरनेट असतात. अल्टरनेट म्हणण्यापेक्षा कसं आहे, एकामेकाला एका व्हल मधले. आता इथं आपण एकच व्हल बघत आहोत, दॅट इज मे बी ऑफ कॅलिक्स और मे बी ऑफ करोला. आता याच्यात जेव्हा सेकंड व्हल तयार होईल, तो करोलाचा असेल आतला व्हल, हा बाहेरचा कॅलिक्स आहे तर आतला करोला असेल. तर करोला इज नॉर्मली अल्टरनेट, जे त्याची ओरिजिन जी असेल तर या पॉइंट पासून सुरू होणार आणि या पॉइंट मध्ये संपणार, म्हणजे इट इज अल्टरनेट टू दी सेपल. आता याच्या अपोजिट म्हणजे घरासमोर घर म्हटल्यानंतर इथं यायला पाहिजे, म्हणजे त्याचा ओरिजिन पॉइंट हे 2 पॉइंट असतील, इथून सुरू होणार इथं संपणार. पण तसं होते का इथं? तसं होत नाही. दे स्टार्ट फ्रॉम द मिडल ऑफ धिस पॉइंट अँड एंड विथ धिस मिडल पॉइंट. आणि म्हणून कॅलिक्स अँड करोला दे आर नॉर्मली अल्टरनेट टू वन अनदर. मग आता इथं कुठली कंडिशन आपल्याला बघायची आहे? हिअर दे सेड दॅट द ऑफ डिप्लोस्टेमनस कंडिशन, म्हणजे कॅलिक्स करोला जसे एकामेकाला अल्टरनेट असतात, तसेच अँड्रोशियम सुद्धा त्या पोझिशनला अल्टरनेट रन करत असतात. बट हिअर इन धिस केस दे आर अपोजिट टू दी पेटल्स. अल्टरनेट पोझिशनला ते न उगवता त्याच्या अपोजिट म्हणजे त्याच्या सेंटरला ते स्टेमन उगवतो, आणि म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे इट इज द अपोजिट टू दी पेटल्स. नॉर्मली इन मुराया, म्हणजे मुराया इज द जीनस, कडीपत्त्याचं जे झाड आहे आपल्या घरी, त्याची आलेली फुलं जी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफ डिप्लोस्टेमनस ही कंडिशन बघायला मिळते. देन टेट्राडायनॅमस आणि डायडेनॅमस कंडिशन. आता टेट्राडायनॅमस मध्ये काय? टेट्रा मीन्स 4, डायनॅमस मीन्स द डायनॅमिझम, म्हणजे दोघांमध्ये असलेलं अंतर. मग ते कंडिशन आपल्याला इथं बघायला मिळते. डायडेनॅमस कंडिशन वेअर 2 स्टेमन्स आर ऑफ 1 हाईट अँड 2 स्टेमन्स आर ऑफ डिफरंट हाईट. तर तेच टेट्रा डायनॅमस कंडिशन मध्ये 4 स्टेमन्स आर ॲट इक्वल हाईट अँड अगेन 2 स्टेमन्स आर ऑफ डिफरंट हाईट, आणि म्हणून याला टेट्रा डायनॅमस कंडिशन म्हटलेलं आहे. टेट्रा डायनॅमस आणि हे डायनॅमस कंडिशन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही कंडिशन आपल्याला तुळशीमध्ये बघायला मिळतं, डायडेनॅमस कंडिशन, वेअर एज द टेट्राडायनॅमस कंडिशन इज फाउंड इन द ब्रासिका, मोहरीमध्ये आपल्याला ती बघायला मिळते. आता अँड्रोशियम. अँड्रोशियम मध्ये आपण आतापर्यंत जे स्ट्रक्चर बघितले तर हे कशाची कंडिशन्स होत्या? त्याच्या पोझिशन, ओरिजिनेटिंग पोझिशनच्या कंडिशन्स होत्या. आता बघूया हाऊ इट फिक्सेस. म्हणजे आता आपण अँड्रोशियम जेव्हा डिफाईन करतो तर त्याचा अँड्रोशियम मध्ये अँथर सेल आहे, कनेक्टिव्ह पोर्शन आहे आणि फिलामेंट आहे. तर ह्या तिघांच्या पोझिशनच्या फिक्सेशनला आता आपण वेगळ्या पद्धतीनं डिफाईन करतोय. आता मोनोथिकस अँड डायथिकस कंडिशन्स आर रिलेटेड टू दी थिका मीन्स द चेंबर और द सेल. मोनोथिकस कंडिशन मध्ये काय असणार आहे? इट इज अ सिंगल सेल्ड अँथर. आता थोडंसं मागे जा तुम्ही, 12वी मध्ये टीएस ऑफ अँथर तुम्ही स्टडी केलेला आहे, आणि जेव्हा टीएस ऑफ अँथर तुम्ही स्टडी केला, यू हॅव नॉर्मली फाउंड दॅट देअर आर द 4 लोब्स यू हॅव ड्रॉन. बरोबर आहे? असे 4 लोब तुम्ही काढलेले होते, आणि त्याच्यामध्ये मग एसएमसीज वगैरे, स्पोअर मदर सेल्स, अशा डायग्राम तुम्ही काढलेल्या होत्या. धिस इट सेल्फ इंडिकेट दॅट देअर आर 2 अँथर सेल्स विथ 4 चेंबर्स. मग काही ठिकाणी काय होते? Here we find it is the single celled anther, monothecous, just like in the kidney shaped anther of hibiscus. ठीक आहे. हिबिस्कस मध्ये कसा आहे स्टेमन? तो इट इज द मोनोथिकस स्टेमन. हिबिस्कस सुद्धा तुम्ही 12वीला शिकलेला, तर तो आहे मोनोथिकस, वेअर ओनली 1 अँथर सेल इज देअर. म्हणजे इथं ज्या मी ह्या 2 अँथर सेल दाखवत आहे, तर तिथं त्या 2 अँथर सेल नाहीत, तिथं फक्त एकच अँथर सेल आहे. ठीक आहे. सो इट इज द मोनोथिकस कंडिशन. डायथिकस कंडिशन मध्ये काय आहे? 2 सेल्ड अँथर. हे आता हे सगळे 2 सेल्ड आहेत. ही एक सेल, ही दुसरी सेल, ही एक सेल, ही दुसरी सेल, ही एक सेल, ही दुसरी सेल. बरोबर आहे? सो नॉर्मली देर आर द डायथिकस अँथर्स. रेअरली वी फाइंड मोनोथिकस अँथर्स. एक्झाम्पल इज हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. Then we go for the basifixed and dorsifixed. These 2 conditions are the fixation of filament to the anther cells. ठीक आहे. फिक्सेशन ऑफ फिलामेंट टू द अँथर सेल्स ॲट कनेक्टिव्ह. मग आता तो कसा फिक्स झालेला आहे त्याच्यानुसार त्याचं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळते. आता इथं ही जी कंडिशन आहे, तर याला आपण म्हटलेलं आहे तो अँथरच्या बेसला फिक्स झाला, म्हणून याला म्हटलं आम्ही बेसिफिक्स्ड. बरोबर आहे.
त्याच्यानंतर त्याच्या डॉर्सल साईडला म्हणजे खालच्या बाजूला तो फिक्स झालेला आहे, म्हणून त्याला आम्ही डॉर्से फिक्स्ड म्हटलं. त्याच्यानंतरचा हा वर्साटाईल आहे. नॉर्मली इन द ग्रासेस वी फाइंड सच टाइप ऑफ द अँथर्स वेअर इट इज कनेक्टेड ॲट द सेंटर अँड अँथर सेल्स आर फ्रीली मुव्हिंग ऑन दॅट सेंटर. तर अशा कंडिशनला आपण वर्साटाईल अँथर म्हणतो. ह्या दोन अँथर सेल आहे, सेंटरला जॉईंट आहे आणि अँथर सेल मस्त त्या हवेसोबत डान्स करतात. ठीक आहे. सो इट इज द वर्साटाईल अँथर. आता ॲडनेट, द फ्युजन ऑफ अनलाईक पार्ट्स. ॲडनेशन मध्ये काय आहे की ही कनेक्टिव्हवर अँथर सेल्स तुम्हाला असे जोडल्यासारखे दिसतात, चिटकवल्यासारखे दिसतात आणि म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे ॲडनेट अँथर्स. ठीक आहे. आता हा येऊ इथे आपण डायव्हर्जंट अँथर्स. आता डायव्हर्जंट अँथर्स काय असतात? डायव्हर्जंट अँथर्स दे आर गोईंग अवे फ्रॉम वन अनदर, अशांना आपण डायव्हर्जंट अँथर म्हणतो. आणि वन अनदर टाइप ऑफ स्टेमन इज देअर, इट इज द डिस्ट्रॅक्टाईल अँथर्स, म्हणजे दे आर ॲट टू डिफरंट पोझिशन्स. आता ह्या दोन अँथर सेल आहेत. नॉर्मली आपण अँथर असा बघतो, काही ठिकाणी तो ॲडनेट होतो तर त्याला कनेक्टिव्ह अशी आपल्याला कनेक्टिव्ह क्लिअर कट दिसते. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये ते एकामेकापासून दूर जात आहेत, तर अशाला आपण डायव्हर्जंट आणि वर्साटाईल म्हटलेलं आहे. आणि एकामेकापासून पूर्ण वेगळ्या असलेल्या दोन अँथर सेल त्याला आपण म्हणतो डिस्ट्रॅक्टाईल अँथर्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा ऑन द बेसिस ऑफ फिक्सेशन ऑफ कनेक्टिव्ह, त्याला आपण त्याचे वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता येऊ आपण इंट्रोज आणि एक्स्ट्रोज. आता इंट्रोज अँथर्स म्हणजे काय आणि एक्स्ट्रोज अँथर्स म्हणजे काय? वी नो अँथर सेल्स आर डिहायसेस अँड जस्ट काय म्हणू आपण ते एक्सपोर्ट सम अँथर्स इन टू दी एअर. म्हणजे त्याचं डेहिसन झालं की सगळे पोलन ग्रेन्स हवेमध्ये जातात. मग डेहिसन्स हे कशा पद्धतीचं होतं? अँथर सेल कशा पद्धतीने फुटते, मग त्या फुटण्याच्या पोझिशननुसार त्याला आपण एक्स्ट्रोज किंवा इंट्रोज अशी नावं दिलेली आहेत. आता अँथर हा पार्ट इज द सेकंड फ्रॉम द सेंटर अँड थर्ड फ्रॉम द आउटवर्ड, म्हणजे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम. आणि जर आतून बाहेर मोजत गेलो आपण तर ओव्हरी, अँड्रोशियम, करोला आणि कॅलिक्स. म्हणजे आतून असलेला तो सेकंड लेवलला आहे, म्हणजे सेंटरला काय आहे? ओव्हरी आहे. मग ओव्हरीकडे जर त्याचं तोंड असेल, अँथर सेलचं ओव्हरीकडे जर तोंड असेल, डेहिसन्स पॉइंट त्यांच्याकडे असेल, तर त्याला आपण इंट्रोज म्हणतो. आणि इफ दे आर डिहायसिंग अँथर्स फ्रॉम अवे फ्रॉम द ओव्हरी, तर त्याला आपण एक्स्ट्रोज म्हणतो. आता याच्यामध्ये एक नॉर्मल गोष्ट लक्षात ठेवा की इंट्रोज जर असेल तर नॉर्मली इट इज द बायसेक्शुअल फ्लावर अँड इट इज काय म्हणू आपण त्याला सेल्फ पॉलिनेटिंग फ्लावर. अँड ॲट द सेम टाइम इफ इट इज एक्स्ट्रोज, एक्स्ट्रोजचा उद्देश काय? फुलाच्या बाहेर ते पोलन ग्रेन जावेत. अशा कंडिशनमध्ये नॉर्मली वी फाइंड दॅट दे आर व्हॉट यू कॅन से क्रॉस पॉलिनेटेड फ्लावर्स. कारण पोलन ग्रेन्स बाहेर पडतायत, ते ओव्हरीवर किंवा स्टिग्मावर येणार नाहीत. अँड बिकॉज ऑफ दॅट दे आर मोस्टली फेवरिंग द क्रॉस पॉलिनेशन. तर हा छोटासा डिफरन्स आपल्याला याच्यामध्ये इथं बघायला मिळतो. आता गायनिशियम जो हा पार्ट आहे तो आपण उद्याला बघूया. उद्याला होईल किंवा समजा उद्या मी नाही घेतलं तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण त्याला कंटिन्यू करूया. म्हणजे अँड्रोशियम तुम्हाला आतापर्यंत इथपर्यंत लक्षात आला असं गृहीत धरू. अँड्रोशियम दोन अँथर सेल, मधला पोर्शन जिथं त्याला ती फिलामेंट कनेक्ट होते त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. आणि लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर, स्टॉक लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड द फिलामेंट. ते एक नॉर्मली दे आर फिक्स्ड टू अँथर सेल्स. समटाइम्स inside there is the connective tissue, so it is called adnate. When they are attached with a filament where anther cells can easily move, तर अशाला आपण वर्साटाईल अँथर म्हटलेलं आहे. जर ते एकामेकाला अटॅच झालेले असतील तर त्यांना आम्ही डायव्हर्जंट म्हटलेलं आहे. दोन अँथर सेल दे आर गोइंग अवे. आणि दोन वेगवेगळ्या ब्रांचेसवर असल्यासारखे कनेक्टिव्हला अटॅच असतील त्याला आपण डिस्ट्रॅक्टाईल म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्याच्या वेगळ्या कंडिशन्स आपण बघितल्या. तो पेटलला चिटकून असेल तर त्याला एपिपेटलस म्हटलं. तो टेपलला चिटकून असेल त्याला एपिटेपॅलस म्हटलं. स्टेमन्स जर अँड्रोशियम, गायनेशियम चिकटलेले असतील त्याला गायनेंड्रस कंडिशन म्हटली. जर ते अपोजिट असतील तर त्याला ऑफ डिप्लो स्टेमन्स कंडिशन म्हटलं. 4 आणि 2च्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या लेवलला जर अँथर सेल असतील तर त्याला आपण
डायडिनॅमस आणि टेट्राडिनॅमस कंडिशन असं म्हटलं. देन वी ऑल्सो स्टडीड द फिक्सेशन पॉइंट्स. जर त्याच्या फिलामेंट फ्यूज असतील किंवा फिलामेंट फ्री असतील तर वेगवेगळ्या कंडिशनला आपण काय म्हणतो. स्टेमन्स फ्री असतील त्याला पॉलिअँड्रस कंडिशन म्हटलेलं आहे. स्टेमन्स फ्यूज असतील तर त्याला सायनॅन्ड्रस कंडिशन म्हटलेलं आहे. मग सायनॅन्ड्रस कंडिशनमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स कशा आहेत. मोनोडेल्फस, डायडेल्फस, ट्रायडेल्फस आणि सिंजेनिशियस. तर अशा पद्धतीने आपण अँड्रोशियमच्या फ्युजनचं क्लासिफिकेशन इथं केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलेलं असेल हाऊ अँड्रोशियम ओनली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर विच कॅन बी स्टडीड लाईकवाईज. त्याला थोडंसं डिटेलमध्ये आपण इथं शिकलेलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी कंटिन्यू विथ द गायनेशियम.